जो आपण AIML च्या युनिट नंबर 4 बद्दल बघत होतो. दॅट इज द डेव्हलपमेंट ऑफ द मशीन लर्निंग मॉडेल. तर या युनिट नंबर 4 चे IMP आपण थेरॉटिकल सगळे कन्सेप्ट बघितले आणि 4 ते 5च थेरॉटिकल क्वेश्चन्स आहेत जे क्वेश्चन रिपीटेडली युनिव्हर्सिटीने विचारलेले आहेत आणि तेच तुम्ही प्रॅक्टिस करायची मी ऑलरेडी लास्ट लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं. बट आताच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहे जे दोन IMP न्यूमेरिकल्स आहेत ते न्यूमेरिकल बद्दल आपण डिस्कस करणार आहे. हे न्यूमेरिकल कसं सॉल्व्ह करायचं आणि त्याचं फायनल आउटपुट किंवा रिझल्ट कसा ऍक्युरेट आपला आला पाहिजे. तर पहिला आहे आपला की क्वालिटी इंजिनिअरिंग वॉन्ट टू द सॉल्व द टू क्लासिफिकेशन प्रॉब्लेम फॉर द प्रिडिक्टिंग द वेदर अ प्रोडक्ट डिफेक्ट. म्हणजे जे क्वालिटी इंजिनियर आहे त्याला नाही का प्रोडक्ट डिफेक्ट किती आहे याचं क्लासिफिकेशन करायचं. फॉर एक्झाम्पल हे डिफेक्ट आहे नाही हे आहे नाही ओके त्याप्रमाणे त्याला काय करायचं त्याला क्लासिफाय करायचं आहे कोणाला क्वालिटी इंजिनियरला. तर त्यासाठी त्याने द ऍक्च्युअल नंबर ऑफ द प्रोडक्ट कंटेन नो डिफेक्ट आर द 950. ओके म्हणजे नो डिफेक्ट म्हणजे डिफेक्ट नसलेलं किती आहे नो डिफेक्ट असलेला आहे 950. ओके त्यानंतर द ट्रुली पॉझिटिव्ह म्हणजे टीपी. ओके आता टीपी किती दिलेले ट्रुली पॉझिटिव्ह 900. आता मी तुम्हाला कन्फ्युजन मॅट्रिक्स साठी एक निकट ट्रिक सांगितलं होतं की तुम्हाला ज्यावेळेस कन्फ्युजन मॅट्रिक्स तुम्ही ड्रॉ करताय ओके त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की इकडं काय असतं आपला प्रिडिक्टेड इकडं ऍक्च्युअल इथं काही घ्या त्यानंतर इकडं काय येणार पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि इकडं काय येणार ट्रू आणि फॉल्स. म्हणजे इकडं काय येणार टीपी येणार ट्रू आहे आणि इथं पॉझिटिव्ह त्यानंतर इकडं काय येणार आहे FN येणार आहे फॉल्स निगेटिव्ह. इकडं काय येणार आहे FP फॉल्स पॉझिटिव्ह आणि इकडं काय येणार आहे ठीक आहे इकडे येणार आपलं टी ट्रू आणि इकडे निगेटिव्ह TN येणार बरोबर आहे. ट्रू निगेटिव्ह ट्रू पॉझिटिव्ह ट्रू निगेटिव्ह आणि फॉल्स पॉझिटिव्ह फॉल्स निगेटिव्ह. तर त्याच्यामध्ये आपण ही कन्फ्युजन मॅट्रिक्स आहे. आता हे कन्फ्युजन मॅट्रिक्स झाल्यानंतर त्यांनी काय दिले ट्रू पॉझिटिव्ह व्हॅल्यू आपल्याला दिले. म्हणजे आपण नो डिफेक्ट किती आहे ते 950 फाइंड आउट केलं त्यानंतर ट्रुली पॉझिटिव्ह आहे ते सुद्धा आपण लिहून घेतलं. द ऍक्च्युअल नंबर ऑफ डिफेक्ट प्रोडक्ट आता डिफेक्ट किती आहेत नो डिफेक्ट होता आणि इकडे किती आता डिफेक्ट किती दिले त्यांनी डिफेक्ट दिले 150 आणि ट्रुली काय केलंय ट्रुली पॉझिटिव्ह निगेटिव्ह व्हॅल्यूज म्हणजे ट्रू निगेटिव्ह आपल्याला व्हॅल्यू दिलेला आहे तो किती आहे 130 130 आपला आहे. त्यानंतर सो कॅल्क्युलेट द अॅक्युरेसी अँड द प्रिसिजन अॅक्युरेसी आणि प्रिसिजन आपल्याला काय करायचं फाइंड आउट करायचं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल आता यातलं आपल्याला काय माहित झालं ट्रू पॉझिटिव्ह एक माहित झालं आणि ट्रू निगेटिव्ह. आता फॉल्स निगेटिव्ह आणि फॉल्स पॉझिटिव्ह राहिलं. आता फॉल्स निगेटिव्ह कसं फाइंड आउट करायचं फॉल्स निगेटिव्ह इज इक्वल टू हा 950 जो आहे नो डिफेक्ट मायनस ट्रू फॉल्स म्हणजे 950 मायनस 900 इज इक्वल टू 50. तर फॉल्स निगेटिव्ह किती झाला आपला 50. त्यानंतर फॉल्स पॉझिटिव्ह कसं फाइंड आउट करणार डिफेक्ट मायनस ट्रू निगेटिव्ह. डिफेक्ट किती होता 150 मायनस 130 इज इक्वल टू 20 फॉल्स पॉझिटिव्ह. ओके म्हणजे आपल्याला ट्रू पॉझिटिव्ह व्हॅल्यू भेटली ओके ट्रू पॉझिटिव्ह व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. त्यानंतर आहे ट्रू निगेटिव्ह व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. त्यानंतर फॉल्स निगेटिव्ह आपल्याला भेटलेले आहे 15. या चार गोष्टीच आपल्याला काय फाइंड आउट करायचं कॅल्क्युलेट द अॅक्युरेसी. इकडे बघा फाइंड आउट काय म्हणते त्यांनी अॅक्युरेसी प्रिसिजन आणि रिकॉल आणि एफ ट्रान्सफर. तर ह्या म्हणजे अॅक्युरेसी प्रिसिजन रिकॉल आणि एफ ट्रान्सफर हे 4 पॅरामीटरसाठी आपल्याला ह्या 4 पॅरामीटरची गरज आहे. आता याचा आपण वन बाय वन फॉर्म्युला यूज करून फाइंड आउट करूयात. मी तुम्हाला लास्टच लेक्चर मध्ये सांगितलं आहे अॅक्युरेसीचा फॉर्म्युला. पहिला आहे अॅक्युरेसी accuracy is equal to the truly positive value that is the true positive आणि true negative म्हणजे जे truly predicted value आहे ते to the total number of the predicted true positive true negative false positive आणि false negative total number of predicted value. ओके त्यानंतर हा किती आहे आपला ट्रू पॉझिटिव्ह तुम्ही तर बघू शकता की 900 आहे. ट्रू निगेटिव्ह किती आहे 130 आहे. त्यानंतर इकडे काय येणार आहे 900 प्लस 130 प्लस 50 प्लस 20 तर आता इंटू 100 करायचं आहे. ओके आता पर्सेंटेज मध्ये तुम्हाला भेटून जाईल.
तर अबाउट नाही का आन्सर येईल तुम्ही ज्यावेळेस कॅल्सी मध्ये सॉल्व्ह करताल त्यावेळेस 93.67 अराउंड काहीतरी तुम्हाला 93 ओके. तर ही त्याची काय झाली एवढी अॅक्युरेसी त्या मॉडेलची आहे. त्या मॉडेलची काय आहे एवढी अॅक्युरेसी आहे. त्यानंतर सेकंड काय आपल्याला पॅरामीटर काय फाउंड करायचं प्रिसिजन. ओके प्रिसिजन. प्रिसिजनचा फॉर्म्युला काय द ट्रू पॉझिटिव्ह टू द टोटल नंबर ऑफ प्रिडिक्टेड पॉझिटिव्ह व्हॅल्यू. ट्रू पॉझिटिव्ह टू द टोटल नंबर ऑफ प्रिडिक्टेड पॉझिटिव्ह व्हॅल्यू. ट्रूली पॉझिटिव्ह व्हॅल्यू. आता ट्रू पॉझिटिव्ह आपलं किती होतं 900 प्लस ट्रू निगेटिव्ह किती आहे 130 इंटू 100. ओके. तर ह्याची एक्युरेसी काय येईल आपली 97.83 अराउंड घ्यायची भेटून जाईल तुम्हाला. फक्त तुम्हाला फॉर्म्युला म्हणजे फॉर्म्युला माहित असला तर तुम्हाला आन्सर भेटेल. पुट द व्हॅल्यूज अँड गेट द आन्सर. अगदा सिंपल फंडा नाही का तुम्हाला इथे बघायला मिळतं. त्याच्यामध्ये काहीच रॉकेट सायन्स नाही. फक्त तुम्हाला 4 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. त्यानंतर ह्याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवायची. पहिल्या अॅक्युरेसीचा फॉर्म्युला काय जे ट्रू व्हॅल्यू आहेत ऑल ट्रू प्रिडिक्टेड व्हॅल्यू ते करायचे टू द टोटल नंबर ऑफ द प्रिडिक्टेड. जे टोटल नंबर ऑफ प्रिडिक्टेड काय 4 प्रिडिक्ट करतो आपण ते करायचे. सेकंड आहे प्रिसिजन. प्रिसिजनचा रेशो आहे द ट्रू पॉझिटिव्ह व्हॅल्यू टू द टोटल प्रिडिक्टेड पॉझिटिव्ह ट्रू व्हॅल्यू. ओके ट्रू व्हॅल्यू. त्यानंतर थर्ड आहे रिकॉल. रिकॉलचे आहे ट्रू पॉझिटिव्ह व्हॅल्यू टू द ट्रू पॉझिटिव्ह इंटू फॉल्स निगेटिव्ह. म्हणजे काय ट्रू पॉझिटिव्ह टू द ट्रू पॉझिटिव्ह इंटू प्लस फॉल्स निगेटिव्ह. फॉल्स आता आपण काय बघितले फॉल्स निगेटिव्ह व्हॅल्यू म्हणजे कुठली म्हणजे ऍक्च्युअल सुद्धा फॉल्स आहे आणि प्रिडिक्टेड केलेलं सुद्धा फॉल्स आहे अशी व्हॅल्यू. ओके. तर आता आपल्याला पहिल्यांदा ट्रू पॉझिटिव्ह इथे किती आहे 900 आहे. ट्रू निगेटिव्ह आणि फॉल्स निगेटिव्ह आहे 15 आपली. म्हणजे काय येणार आहे आपल्याला 900 डिवायडेड बाय 900 प्लस 15 करायचे इंटू 100 इज इक्वल टू 94.74 अराउंड काही तुम्हाला इथे पर्सेंटेज मध्ये एवढी रेंज भेटेल आन्सर. ओके. त्यानंतर लास्ट आहे F14. त्याला F1 मेजर असं पण म्हणतात. इट इज 2 इंटू प्रिसिजन इंटू रिकॉल डिवायडेड बाय प्रिसिजन प्लस रिकॉल हा फॉर्म्युला. ओके. तर 2 इंटू जर तुम्ही पर्सेंटेज मध्ये व्हॅल्यू घेताय तर इंटू 100 करायचं नाही. जर ऍज इट इज पॉईंट मध्ये डेसिमल मध्ये घेताय तर तुम्हाला नाही का ते फाइंड आउट करायचं आन्सर नाही काय करायचं 100 ने मल्टिप्लाय करायचं. तर प्रिसिजन आता 97.83. ओके 97.83 इंटू 94.74 डिवायडेड बाय 97.83 प्लस 94.74. तर याचा आन्सर येतो अराउंड 96.1. 96.1. ओके. एवढा सिंपल नाही का न्यूमेरिकल आहे. तो 4 ते 6 मार्काला विचारलं जातं. व्हेरी व्हेरी IMP आहे. व्हेरी व्हेरी IMP कारण की हा 3 वेळा विचारलेला क्वेश्चन आहे. 6 पेपरमध्ये 3 वेळा विचारलं म्हणजे 50% प्रोबॅबिलिटी हा येण्याची आणि हा एकच आहे आणि पुढचा एक आहे त्याच्यामध्ये नाही का पुढचा आपण नाही का सेकंड पार्टिकल आहे आपला शुगर फॅक्टरी प्रोड्यूस 3 sizes of sugar from 3 different nets. Daily 1000 tons of the sugar, it is for net 1, 3000 tons for net 2, and 2000 for the net 2000 plus for net 3. The last year season experience shows the 1.5 percentage of the total sugar produced from the net 1 wastage sugar and for the net 2 2.5 and for the net 3 that is 2% respectively. The certain amount of the sugar taken for the sample random and it found the waste sugar. Find out the probability for the product from the net 1, net 2 and net 3. ओके. तर याच्यामध्ये सिंपल काय सांगितलं तुम्हाला की 3 नाही का नेट्स आहेत त्याने नाही का काय केलंय लास्ट म्हणजे 3 वेगवेगळ्या शुगर म्हणजे त्यांनी काय केलं शुगर डेली नाही का ते शुगर किती टन मध्ये केलेलं आहे त्यांनी नेटची ती व्हॅल्यू दिलेली आहे आणि त्यांचा सीझन वाईज लास्ट इयरचा जो एक्सपिरियन्स होता तो पर्सेंटेज मध्ये दिलाय. दॅट इज 1.5 2.5 आणि 2% असतील. त्याच्यावरनं आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे की नेट जे काही त्यांचे वेस्टेज आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके. तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे त्यांची जी प्रोबॅबिलिटी फॉर द नेट आहे ते आपल्याला माहित असली पाहिजे. ओके. ओके. तर पहिला आहे की प्रोबॅबिलिटी फॉर द नेट 1. नेट 1 साठी किती आहे टोटल नेट किती आहे आपला 6000. त्यापैकी फर्स्टची किती आहे प्रोबॅबिलिटी दॅट इज 1000. ओके.
म्हणजे त्याची आपल्याला प्रोबॅबिलिटी पहिल्यांदा काढावं लागेल 1000. मग हा जर तुम्ही 00 घालवले तर 1/6. ओके. त्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ द नेट 2 आहे. नेट 2 चं काय असेल 3000/600. ओके. दॅट इज 1/2. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ नेट 3 साठी काय असेल 2000 डिवायडेड बाय 6000. मग याच्यामध्ये काय 1/. ओके. तर आपण हे काय केली पहिल्यांदा तिन्हीची प्रोबॅबिलिटी काढली का तर फाइंड आउट द प्रोबॅबिलिटी ऑफ द वेस्टेज. आपल्याला वेस्टेजची प्रोबॅबिलिटी काढायची आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायला नेव्हिस बेस थेरम वापरावा लागेल. इंडिव्हिज्युअल प्रोबॅबिलिटी लागेल, प्रोबॅबिलिटी वेस्ट लागेल, वेस्टचा लागेल आणि त्यानंतर आपल्याला फायनल प्रोबॅबिलिटी काढावं लागेल. तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं त्या सगळ्या व्हॅल्यू घ्यायचे म्हणजे त्या प्रोबॅबिलिटी विथ द टोटल नंबर ऑफ द डेली शुगर टर्न्स असेल. आता 1000, 3000, 2000 म्हणजे 6000 झालं. विथ रिस्पेक्ट टू नेट 1 साठी किती, नेट 2 साठी किती, नेट 3 साठी आपण फाइंड आउट केले. त्यानंतर सेकंड काय आहे वेस्ट विथ नेटचं त्यांनी काय एक आपल्याला रेशो दिले. ओके. पी ऑफ वेस्ट टू द नेट 1. ओके. काय केलं हा लास्ट इयर रिझन एक्सपिरियन्स फॉर द 1.5 इथं किती दिलं 1.5. ओके. 1.5 म्हणजे किती येणार आहे 0.015. ओके. त्यानंतर ना पी ऑफ वेस्ट टू नेट 2 किती दिलेला आहे त्यांनी दॅट इज 2.5%. दॅट इज 2.5% म्हणजे 0.25 0.025. ओके. त्यानंतर ना काय दिलं त्यांनी पी ऑफ वेस्ट ऑफ नेट 3 दिलेला आहे तो किती दिला 2% म्हणजे 0.02. ओके. ते आपण फाइंड आउट केलं. आता ह्या सगळ्या पॅरामीटर आपल्यावरनं काय करायचं पहिल्यांदा आपल्याला टोटल वेस्ट पाहिजे प्रोबॅबिलिटी ऑफ द टोटल वेस्ट. तर ते फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल पी ऑफ नेट 1 इंटू पी ऑफ वेस्ट टू नेट 1 प्लस पी ऑफ नेट 2 इंटू पी ऑफ वेस्ट टू नेट 2 प्लस पी ऑफ वेस्ट 3 दॅट इज द नेट 3 इंटू वेस्ट टू द नेट नंबर. याचं आपल्याला काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं. तर पहिलं किती आहे 1/6 इंटू 1.5 आहे. त्याला तुम्ही 0.5 मध्ये 0.015 मध्ये कन्वर्ट केलं. प्लस हा काय आहे 1/2 इंटू 0.025 प्लस 1/3 इंटू 0.021. ओके. तर याचा फायनल आन्सर काय येईल तुमचा 0.02166 अराउंड काहीतरी तुमचा आन्सर येईल. ओके. तर हा काय झाला तुमचा पी ऑफ वेस्ट झाला. म्हणजे आपल्याला इंडिव्हिज्युअल पहिल्यांदा प्रोबॅबिलिटी काढायची आहे. त्यानंतर दिलेली प्रोबॅबिलिटी विथ वेस्ट आहे आपण ते फाइंड आउट केलं. त्यावरून आपण काय केले टोटल वेस्टची प्रोबॅबिलिटी काढली. आपण टोटल वेस्टची प्रोबॅबिलिटी भेटली. त्यानंतर आपल्याला काय करायचं प्रोबॅबिलिटी फॉर द नेट प्रोडक्ट फ्रॉम द नेट 1 नेट 2 नेट 3 साठी पण करायचं. आता नेट 1 नेट 2 नेट 3 साठी करणार पहिल्यांदा आपण नेट 1 साठी करूया. दॅट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ नेट 1 टू द वेस्ट. ओके. त्यासाठी आपला फॉर्म्युला काय प्रोबॅबिलिटी ऑफ नेट 1 टू द हे म्हणजे आपला पी ऑफ ए कॉमा बी आहे नेव्हिस बेस थेरम आहे ते करायचं आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ नेट आपण 1 करतो. ओके. त्यानंतर इंटू काय करतो प्रोबॅबिलिटी ऑफ वेस्ट टू नेट 1 करतो नेट 1. त्यानंतर काय करतो आपण त्याच्या खाली प्रोबॅबिलिटी ऑफ वेस्ट करतो. ओके. तर ह्या सगळ्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. तर प्रोबॅबिलिटी ऑफ नेट नेट 1 काय आहे दॅट इज द 1.6 म्हणजे इकडे काय येईल 1.6 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ वेस्ट टू नेट 1 काय येईल वेस्ट टू नेट 1 किती आहे 0 पॉईंट समथिंग. ओके. आपण तिकडे 0.015 येईल आणि सॉरी त्यानंतर काय डिवायडेड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ वेस्ट. आता प्रोबॅबिलिटी ऑफ वेस्ट काय आपण आताच फाइंड आउट केलं दॅट इज 0. सॉरी 0.02166. ओके. तर याचं जे काही असेल फॉर द प्रोबॅबिलिटी ऑफ नेट 1 टू द वेस्ट त्याचा आन्सर अराउंड येईल 0.0115%. ओके. त्यानंतर आपल्याला काय करायचं सेकंड साठी प्रोबॅबिलिटी ऑफ द नेट 2 टू द वेस्ट. याच्यासाठी नेव्हिस बेस टर्म काय सांगतो प्रोबॅबिलिटी ऑफ नेट 2 इंटू ह्याच्या उलट करायचं प्रोबॅबिलिटी ऑफ वेस्ट इंटू नेट 2 डिवायडेड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ वेस्ट. ओके. त्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ द नेट 2 काय होता 1/2 होता राईट 1/2 दॅट इज द 3000/6000 होता इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ वेस्ट टू नेट 2 किती होता वेस्ट टू नेट 2 होता 2.5 म्हणजे 0.025.
0.025 डिवायडेड बाय हा किती आला होता आपला 0.02166. ओके. तर आपण ह्या व्हॅल्यू ज्यावेळेस आपण तुम्ही फॉलो करणार त्यावेळेस तुम्हाला आन्सर भेटेल असं काहीतरी 0.5771 अराउंड नियर बाय इक्वल तुम्हाला आन्सर एवढं भेटेल. सिमिलरली तुम्हाला कोणासाठी करायचं आहे फॉर द लास्ट आहे प्रोबेबिलिटी ऑफ नेट 3 टू द वेस्ट. आता नेट 3 साठी कसं करणार तुम्ही? नेट 3 साठी प्रोबेबिलिटी ऑफ नेट 3 पहिल्यांदा इंटू त्याच्या अपोजिट करणार वेस्ट टू नेट 3 ज्याने त्याने रेशो दिले तो तुझं प्रोबेबिलिटी ऑफ वेस्ट आपण जे फाइंड आउट केले ते. आता हा झाला 1/3 झाला राईट. 1/3 इंटू वेस्ट टू द एन टू किती होतं आपलं 2% दॅट इज द 0.02% आणि हा होता 0.0216. ओके. म्हणजे आता नियरली आन्सर काय येईल प्रोबेबिलिटी ऑफ नेट 3 टू वेस्टचा तो असेल आपला 0.5077 अराउंड नाही का तुम्हाला एवढा आन्सर भेटून जाईल 5077. ओके. क्रॉस चेक करा एकदा कॅल्सी थ्रू. ओके. मी रिटर्न केलेला आहे बट स्टेप्स आणि तुम्हाला फॉर्म्युलाच लक्षात ठेवायचा. पहिल्यांदा काय करायचे तुम्हाला त्यांनी काय केले इंडिव्हिज्युअल आपल्याला ना काय नेटची व्हॅल्यू दिली आहे त्याच्यावरून आपण त्याची इंडिव्हिज्युअल नेटसाठी प्रोबॅबिलिटी फाइंड आउट केले. टोटल 6000 आहे आउट ऑफ P1 नेट 1 किती आहे एवढा तर त्याची प्रोबॅबिलिटी आणि त्यानंतर नेट 3 ची प्रोबॅबिलिटी काढली. त्यानंतर त्यांनी वेस्ट टू नेटची नाही का प्रोबॅबिलिटीचे आन्सर आपल्याला ऑलरेडी दिले जे की आपल्याला फाइंड आउट करायची गरज नाहीये तर आपण ते घेतलं. त्यानंतर आपल्याला टोटल वेस्टची प्रोबॅबिलिटी काढायची आहे तर नेट वेस्ट यांचं का आपण रिलेशन वापरून नाही का हा स्टँडर्ड फॉर्म्युला प्रोबॅबिलिटीचा त्याच्यावरनं प्रोबॅबिलिटी ऑफ द वेस्ट फाइंड आउट केलं. त्यानंतर आपण काय केलं फॉर प्रोबॅबिलिटी ऑफ नेट 1 टू द वेस्ट 1 म्हणजे त्यानंतर प्रोबॅबिलिटी नेट 1 टू द वेस्ट 2 त्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ नेट 3 टू द वेस्ट याच्यासाठी फॉर्म्युला यूज केलं. कुठला फॉर्म्युला आहे तो नेव्हिस बेस थेरम आहे ना थेरम तो वापरला आपण. काय आहे त्याचं प्रोबॅबिलिटी ऑफ ए कॉमा बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए टू प्रोबॅबिलिटी ऑफ बी कॉमा ए डिवायडेड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ. हा फॉर्म्युला आपण नेव्हिस बेस थेरमचा वापरून न्यूमेरिकल सॉल्व्ह केलेला आहे. ओके. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मला विचारा किंवा डीएम करा. कुठल्याही सब्जेक्ट मधले आयएमपी क्वेश्चन असतील काही कुठला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला बिनधास्त विचारू शकता. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा एआयएमएल चे थेरोटिकल आणि न्यूमेरिकल कन्सेप्ट सुद्धा क्लिअर होईल. ओके.